दाखव ग. कोणी कोणी खाल्लंय आणि कोणाकोणाचं फेवरेट आहे. हॅलो एव्हरीवन, आम्ही निघालोय आमच्या होमटाऊनला बलसूर. हे आहे द्राक्षाची बाग आणि इथे छोटे छोटे द्राक्ष आता येत आहेत. आणखीन याला 1-2-3 महिने जातील. आणि हे जे दिसत आहे हे असते इथं मनुके बनवतात. हे जे द्राक्ष आहेत, द्राक्ष याच्यामध्ये वाळवत ठेवतात आणि त्याची प्रोसेस होत 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 ते लास्टला मनुके बनतात. पण मोर ब्रेक टाइम. आम्ही आता ब्रेकफास्ट करणार आहोत. हॉटेलची टेस्ट कशी आहे माहीत नाही, बघूया आता ऑर्डर आल्यानंतर. पण मॅनेजमेंट एवढं व्यवस्थित नाही आहे, खूप लेट होतं आहे ऑर्डर घेण्यासाठी. हे वैतागलेत, त्यांची ऑर्डर आणि येत नाही आहे. कोणाची ऑर्डर कुणाला देतात, वैतागलाय तो पण. आलं नाही आणखीन. भूक तर लागली, थांबाव तर लागेलच. ओनियन उत्तप्पा ऑर्डर केलाय. लेट्स सी टेस्ट कशी आहे. ओके, ठीक आहे ना, छान आहे. गरम आहे. आधीचा डोसा कॅन्सल केला होता, थंडगार दिला होता. सर्विस खूप बकवास आहे. डोसा एवढा काही चांगला नाहीये, टेस्टी नाही. उत्तप्पा चांगला होता, शिरा पण ठीक आहे. आपण आलोय आता लांबोटीला. लांबोटीचा हा एक आमचा फिक्स असा स्टॉप आहे, हॉटेल जयशंकर. इथं फेमस अशी शेंगाची चटणी मिळते, त्यासोबत कुंदा चहा हा पण इथं खूप फेमस आहे. झालं हळद आणि एक कुंदा चहा. किती झाले? 545. या कुंद्याला असं मिक्स करायचं आणि मग चहा प्यायचा. अरे वा, यांनी सुपरमार्ट पण चालू केलाय. चांगलं केलंय यांनी, है ना? छान आहे. ऋत्विक साठी जिराफ बघायचं का, आहे का जिराफ बघायचं? जिराफ मसाले वगैरे ओरिजिनल आहे तिथं, म्हणजे स्मेल खूप छान. हो. गावाकडे जाताना आणि पुण्याकडे जात असताना इथं एक स्टॉप पाहिजेच. आमचा ब्लॉग पण बघतोय, ऍटलिस्ट एक व्ह्यू तरी वाढेल. कोणी कोणी खाल्ले हे दाखव ग. कोणी कोणी खाल्लंय आणि कोणाकोणाचं फेवरेट आहे. आम्ही लहानपणी खूप खायचो. आम्ही तरी रसगुल्ले म्हणायचो याला. तसं ऋत्विकला पण हे आय थिंक खूप जास्त आवडत आहेत. छान आहे. हे बघा किती छान खातोय तो. हा, छान छान छान. आणि हे जे पाणी दिसते इथं, तो किल्ला आणि किल्ल्याचं हे जे पाणी आहे, किल्ल्याच्या आतमध्ये एक धबधबा आहे ज्याला की नरमादी धबधबा म्हणतात. तर त्या धबधब्याचं पाणी इथं येऊन स्टोअर होतं. हे आमचं जुनं गाव. भूकंप जो झाला होता 1993चा, त्या टायमामध्ये इथली घरं वगैरे कोसळली होती. तर आमचं पूर्ण गाव हे इथून उठून दुसऱ्या जागी स्थायी झालं. सो हे जे आहे हे जुनं गाव आहे आमचं. आणि ही ती शाळा ज्या शाळेनं आम्हाला खूप काही शिकवलं आणि आज आमच्या स्वतःच्या पावलावरती उभं राहण्यासाठी या शाळेचं खूप महत्त्वाचं योगदान आहे, शाळेचं आणि तेथील शिक्षकांचं. हे आपण पोहोचलो. हे आमचं घर. आजी, ऋत्विक आजी.